नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती 15 तारखेनंतर काय परिणाम होणार आणि यामुळे 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, चला बघूया। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4200 ते 4600 च्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $12 प्रति बुशेलच्या जवळपास आहे। जाणकारांच्या मते ब्राझीलमध्ये तयार झालेल्या परिस्थितीचा फायदा आता देशामध्ये सोयाबीनच्या भावाला मिळू शकतो, कारण ब्राझीलमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $12 प्रति बुशेलच्या पार जाण्यासाठी इथं सज्ज झाला आहे। आता ब्राझीलमध्ये पाऊस जास्त कोसळला, त्यामुळे सोयाबीन काढणी त्या ठिकाणी अडचणीत आली आहे आणि कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती होताना दिसत आहे आणि यामुळे देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव वाढू शकतो येत्या 8 ते 15 दिवसात, असं जाणकारांचं मत आहे। शिवाय 15 तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री 1,10,000 क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता आहे। यामुळे सुद्धा मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता दिसत आहे। या अनुकूल कारणांमुळे सोयाबीनच्या भावामध्ये जर आपल्याला या ठिकाणी प्रचंड तेजी जरी दिसली नाही तरी तेजी मात्र 15 मे नंतर दिसणार आणि 15 मे नंतर सोयाबीनच्या भावात कमीत कमी 100 रुपयाची सुधारणा होऊन बाजारभाव 4300 ते 4700 च्या दरम्यान स्थिर होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्यासाठी हा भाव अनुकूल आहे, तर आपण 4600 च्या भावावर 50% 4800 च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विकावं। या पद्धतीने सोयाबीनची टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी फायदा, कारण जून महिन्यात आपल्याला खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सोयाबीनची विक्री वाढणार, भाव कोसळणार। यामुळे मे महिन्यात चांगल्या दरावरती सोयाबीन विकणं हाच आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो निर्णय।
तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।